नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की किशोर एजेंटच्या रूममध्ये आलेला असतो. एजेंटच्या कपाटातील काही फाईल्स एजे काढून पाहत असतात. तेव्हा तिथे किशोर येतो आणि किशोर म्हणतो की बाबा. त्यावेळेस एजे म्हणतात हां बोल किशोर. तेव्हा किशोर म्हणतो की बाबा ती लाल रंगाची तुमच्या कपाटातली फाईल आहे ना, ती मागितलेली आहे. मला विराजचा कॉल आलेला होता. तेव्हा एजे ती फाईल पाहत असतात. पण एजेंटना माहिती नसतं की हा सगळा ट्रॅप रचलेला आहे. लीलाच्या आणि एजेंटच्या विरोधातला हा ट्रॅप आहे. याबद्दल एजेंटना काहीच माहीत नसतं. एजे ती फाईल पाहत असतात आणि लाल रंगाची फाईल पाहताना त्यांच्या हातामध्ये एक फाईल येते. ती फाईल असते मेडिकलमधली, म्हणजेच दवाखान्याची फाईल असते, ज्या फाईलवरती तिथे लीला मोहिते असं नाव असतं आणि एजेंटना आता त्या फाईलमधलं सत्य समजलेलं असतं. नक्की एजे ती फाईल पाहतात. त्या फाईलमध्ये असं काय आहे हे लीलाला काहीच माहिती नसतं. बिचारी लीला मात्र तिथे पाहत असते. तिच्यासाठी ह्या कोणत्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. लीला म्हणत आहे की एजे काय झालंय. एजे मात्र भयानक चिडलेले असतात आणि ते म्हणतात की एकतर मला फसवून तू माझ्याशी लग्न केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही तुझी मेडिकलची फाईल आणि ही फाईलही तू इथं ठेवलेली आहे. लीला विचार करू लागते, कसली फाईल, कसल्या टेस्ट, मी कधी गेलेले हॉस्पिटलला, मी कोणत्याही टेस्ट केलेल्या नाहीत. कारण लीलाला आठवतही नाही की तिने हॉस्पिटलला गेलेली, तिच्या कोणत्या टेस्ट झालेल्या आहेत. या कोणत्याच गोष्टीबद्दल लीलाला माहिती नसतं. पण हे सगळं कांड किशोरचं असतं आणि आता एजेंटना कळलेलं असतं की लीला ही कधीच आई होऊ शकणार नाही. आणि नेमकं आता रिसेप्शनच्या दिवशी लीलावरती एजे रागवलेले असतात आणि हे कांड सगळं केलेलं असतं ते म्हणजे किशोरने. किशोरलाच असं वाटत असतं की यांच्या नात्याची सुरुवात होऊ नये. ह्या अधिराम जहागीरदारला मला उद्ध्वस्त करणार आहे मी त्याला, असं या किशोरने ठरवलेलं असतं आणि त्याचप्रमाणे तो वागत असतो. आणि त्या ट्रॅपमध्ये एजे आणि लीला किशोरच्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकत असतात. आता एजे लीलाला निघून जा म्हणून सांगत आहेत माझ्या आयुष्यातून, या घरातून. लीला नक्की काय बोलणार हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.